ते पाऊण तास झालं तरी थांबून आणखी लाईट आली नाही. आणि आम्ही का भरणार होतो माझे का आळं, कारण की ना आता इथे जवळपास सगळी कडीत असं कुठंच प्यासारखं ठिकाण नाही बरं का पाणी. जे मुख्य जनावर नाहीत का हरणं येते समजा, कुत्रे मांजरं समजा कोणते पक्षी हां, तर त्यांच्यासाठी भरून ठेवायचं होतं. पण ते आज दिवसभर ना, आज माझं डोकं असं कत्तेच काम करेन, कत्तेच 0% बी. कारण की ना आज दिवसभरात असा कंटेंट सापडू परेशान बाप. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी जाणार आहे शेतात, कारण की 2 फंडर घेऊन जाणार आहे असे तसे बेस्ट. आणि बघा इकडून लांबूनच हात करायला ते, तर तिथं सोडायचं आपल्याला जायचं शेतात. कारण की ना थोडंफार काहीतरी काम आहे म्हणून तिथं तेवढं काम करायचे. याला घेऊन जायचं आणि तुकारामला घेऊन जायचं. मग तुला तुम्हाला दाखवतो काय करायचं रानात काम. तर काय करायचं, बैल उचलायचे ते डोक्यावर. म्हशीला गाडीला बांधून आणायचे, म्हशीला आवताला जोडायचे. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही 2 जण आलो. हे फंटर नाही आला, त्याला दुसरंच काहीतरी काम निघलं. पण चलो आपल्याला थोडंसं तेवढं काम आहे, तेवढं काम करू. जाऊ घरी. काय एवढ्या उशीरपर्यंत राहणार होय महाराज, उशीरपर्यंत काय राहणार. तिकडे गाडी येत होती बरं, पण आम्ही आणली नाही. आम्ही सोडी त्या लिंबाखाली वळीच्या पलकून. तर बघू शकता मित्रांनो, हळदीला दांडा बी आणलेत. इतर पंप काकाच राहणार, आमच्या रानात आणले असते. आणले यांना बी हळद लावायची ह्या वेळेस, आणि आम्हाला बी लावायची. सगळं वापा सुकून गेलाय. हे बघा, याला काय करा तू करा, लाईट नाही राव, लावली असती मोटर, पाणी सोडलं, वाफा सुकून गेला त्याला. होय रे, त्याला काय करा वाफेला, तुला माहित नसेल, तू काय शाळातला माणूस आहेस. हे बघा आमच्या बी रानात दांडा आणलेत. अरे ह्या बारीस असं झालं का नाही, अबे यार अशी दांड आणलेत. पप्पाला विचारून आणलेत की नाही काय माहित, कसे आणलेत कळू का ना. नसं विचारलं, काय विचारले काय माहित. असे होते ना, असे. इथं पाणी सांडलं रे, पाणी मोटर लावली होती ना. याला मातीचं ठेवावं लागते रे, ते माती ठेवलं तरच बरं राहते. पंडा आहे की नाही. भाले आला, भाले वा वा वा. इकडे आता 2 भंगरी लोक इकडे आहेत. इकडे बेस्ट पैकी. चल ना मग आपलं साईनाथ, आपलं हे तुकाराम, चल ना खाली जाऊन ना. बेस्ट पैकी विजित का नाही काय माहित राहते बी. चलो आणतोय आता हिच्यात आहे ना, 2-4 दिवसाला आणखी हळद लावायची. इथे पाईपलाईन होती, ती काढली का काय माहिती, सगळी काय माहिती बाबा. होते करा पाईपलाईन काढली काय माहिती. हा कशी आडी होती, इथं पाईपलाईन होती अशी, डायरेक्ट अशी पाईपलाईन होती अशी. त्याच्या नीटवाली इथून अशी शेवटपर्यंत तिथपर्यंत दिसलं वाधुरा. अशी पाईपलाईन तिथून डायरेक्ट इकडं शेवटपर्यंत. सगळे टिपण टापण टुपडण पडे कोणकडे बी सगळ्याचे राहणे, सगळे असे पांढरे सिबीत पडले. हे काय करायला, मोटर लावायला वाटतं. नाही पाणी घ्यायला वाटतं प्याला. कसं वालंय इतक्या लांब सगळे रान असे सगळे पांढरे शिपीत पडले, त्याच्यामुळे
तिथे सगळ्या सावलीला बसायला जागा नाही, दुपारच्या पाऱ्यात काहीच नाही, कुठं काहीच नाही. तिकडे आता कोणतरी पेटून दिले बघा हे गाडीच्या पलकून. होय का आपल्या गाडीला दिलं लागलं. अरे पक्ष्यांचा थवा चाललाय हे इकडे बघ. हे किती बाहेर रांगेत चाललाय का. अरे काल मी कुठंतरी गेलो होतो म्हणून ना. हां अच्छा हां देवनांद्र्याला असंच फटाकडे वाजल्या. असे 25-30 असे लगरे पण असे पक्षी निघले असे वरी पाटाच्या कडे नाही का वरी. काय बाबा हे पक्षी रांग लागली. बघू शकता मित्रांनो किती ढेकळं निघले ते. अशा ढेकळ्यामध्ये हळद लावायची का आता अशा ढेकळ्यात. असे ढेकळ बाई तर बाजूला सरकीतच नाही एखादी तिथं लावतीन ते चढ ढकली ते ढेकूळ. म्हणजे ते कोमच वर येत नाही 2-4 वर्ष. कितीच अवघड आहे. आता आम्ही चालत वाटमान खालून चाललेलं बरं का वरून चाललेलं काय. मी खालून चाललो म्हणून ते बी खालून चालले बघा. काय नाही काय आलेत ना. हे बघ ना हे जांभळं आलेत की रे. पण हरलोय हिरवे आहेत रे. बघ आणखी 10-15 दिवसाला येतात बघ. कशी बी 15-20 दिवसाला कशी बी येतात. बेस्ट बी खायला होतीत ना. होय हाय एक सापड ग्रामफळ पुढे 2 आहेत. वर जातात नाही ना लय लहान झाड. कुठे खाल्लेलं काढायचं. खाल्लेलं आपल्याकडे सोपं जुगार आहे की काय पाईप आहे ना. घाल मग किती गेलं तसं कळलं ना आपल्याला. बघ ना हात ते करून वड. नाही ना पिकलं नाही ना माझं. पिकलं नाही ती पलीकडलं बघ एकदा वर कोणतं कर एकदा डबल. अर्धा आहे ना पिकलेलं. बसत नाही. तसं नाही रे तिथंच नाही. झाले तिकडे बरं वाफेत पाणी असेल वाफेत लाईट असेल जेवलं. वाफेत लाईट असली का बरं लाईट असली का वाफेत पाणी दिलं. कसली पिन नाही ना लाईटच लागत नाही. म्हणून लाईटच नाही लागत सगळं वाफा खराब रे. सरे बाप पानं सुकून गेले. म्हणून राव बघू शकता मित्रांनो एवढा मोठा वापस सगळा किती भारी वाटून किती खराब झाला. इतकं ऊन असून सुद्धा पाणी देणं होईन याला. शिपा सोलार नाही हो आमचं सोलार नाही दुसऱ्याच आहे आमचं नाही. तसं नाही हो लाईट जिकडे जास्त टिकत नाही म्हणून जास्त काम ठेवते. आणि बघा इतकं सगळा करता झाला इथं. ते पा कासवासारखे हळूहळू निघाले आता. बालेव चालला काय जाता येईल. बरं जा. बघू शकता मित्रांनो आम्ही भरून ठेवले एवढं पाणी म्हणजे सकाळपासून. अरे ते पहिला कॉक आहे ते आता काढून लागले. आम्ही ठेवलं हे सकाळची म्हणजे आई शेतात आली होती तेव्हा हे सगळं भरून ठेवलेलं पाणी म्हणून पक्षीसाठी होतेच. चला मित्रांनो आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम तर आमचं झालंच नाही त्याच्यामुळे आम्ही आलोत चाललो आता वापस घे. आम्हाला येऊन ते आळं भरायचं होतं पाण्यानं कारण की लाईटच नाही. आता कमीत कमी 20-25 मिनटं झाली म्हणा. 25 नाही अर्धा पाऊण तास झाला का पाऊण तास. हां ते पाऊण तास झालं तरी थांबून आणखी लाईट आली नाही. आणि आम्ही का भरणार होतो माझे का आळं कारण की ना आता इथे जवळपास सगळी कडीत असं कुठंच प्यासारखं ठिकाण नाही बरं का पाणी. जे मुख्य जनावर नाहीत का हरणं येते समजा कुत्रे मांजरं समजा कोणते पक्षी हां तर त्यांच्यासाठी भरून ठेवायचं होतं. पण ते
आलंच नाही तर काय करता आता. लाईट चालणार त्याला आपण काय करणार आहे. तसं तर आहे प्यापुरतं पाणी आहे तिच्यात, पण ते तसं खाली गेलं का पक्ष्यांना पाणी पिता येत नाही, त्याच्यामुळे काय जास्त हे करता येत नाही. तर काय करू माहिती का, आता आणखी 5 मिनटं थांबू. लाईट आली ते बरं आहे, नाही आली तर बघू शकता मित्रांनो आता मी घरी पोहोचले आणि मी एकदम असं गावाच्या बाहेर येऊन बसले. तिकडं आमचं गाव सगळं लाईट दिसली का तिकडं मी बसली तर मेन पॉईंटला, कारण की मी 5G कनेक्ट होते म्हणून. त्याच्यामुळं आज दिवसभर ना आज माझं डोकं असं कधीच काम करेन, कधीच 0% बी. कारण की ना आज दिवसभर असं कंटेंट सापडू परेशान. बाप आज इतका जीव चिडचिड चिडचिड करू असं रडकुंडी लेवल इतका बेकार. पण आता काय करावं, थोडंफार कसं तरी कंटेंट सापडा, बनवला व्हिडिओ त्याच्यावर. तर दादा जे डेली ब्लॉग करते त्यासाठी राम राम बिंदास, काहीच विषय नाही भाऊ, त्यासाठी बनव. काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.